श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात खूप जास्त आनंद येऊ देत, खूप सक्सेस येऊ देत आणि ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात ना त्या सगळ्या मिळू देत असं मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही पण माझ्यासाठी करा, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग केला नाश्त्यामध्ये खाल्ले बदाम आणि इडली. तुम्हाला वाटेल सारखीच इडली खाते, पण माझी इडली फेवरेट पण आहे. आणि आमच्या इथे खूप छान नादब्रह्म इडली म्हणून एक शॉप आहे, तिथं खूप छान इडली मिळते, सो मी खाते. त्यानंतर मम्मीसोबत थोडीशी मस्ती केली आणि ती खूप जास्त एन्जॉय करते माझ्यासोबत बोलताना, कारण मी खूप जास्त चेष्टा करते तिची. मी जस्ट बाहेरून आले होते आणि ती मला ना मूवी लावून दे सांगत होती आणि मी तिच्या असं खांद्यावर बसले आणि ती डायरेक्ट तुटून गेली आणि मी खाली पडले. तर मी असं शूट करत होते, गाईज देखो माझी सावत्र मम्मी मला कशी ट्रीट करते आणि माझे पाय बघा कसे हवेत तरंगतात. त्यानंतर माझं एक इंस्टाग्रामसाठी शूट होतं, मग मी रेडी झाले होते. ते तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन नक्की बघा माझी व्हिडिओ. नंतर मग आज 31 होता, सो आम्ही चाललो होतो आजीच्या घरी. ऑफकोर्स मी क्लासला जाणार होते मम्मीला तिथे सोडून. आणि आमची इथली लहान मुलं बघा किती खतरनाक आहे. ती सायकल बघा कशी येऊन पडली आणि मग गाडीवर स्क्रॅचेस पडतात. त्यानंतर आजीकडं पोहोचण्याच्या आधी आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो, कारण मम्मीला 2-3 प्लांट घ्यायचे होते. सो आम्ही गेलो नर्सरीमध्ये आणि मम्मी गेली होती प्लांट्स चूज करायला आणि मी तर ना शूट करत होते आणि लोक माझ्याकडे बघत होते. सो मी लगेच कॅमेरा बंद केला. त्यानंतर मम्मीला आजीकडे सोडून मी गेले क्लासमध्ये आणि क्लासमध्ये सुद्धा आज सेलिब्रेशन होतं 31चं, पण ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेन, कारण ते खूप जास्त मी शूट केले. त्यानंतर मम्मी घरी आलो. लिटरली 10-10:30 वाजलेले आणि खूप जास्त थंडी वाजत होती आणि असा होता माझा आजचा दिवस.